हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आता रानात आली आहे. का आली आहे? तर करवंद काढायला आली आहे. कारण की संध्याकाळ जरा बऱ्यापैकी झाली आहे. कारण की ऊन खूप असतं त्याच्यामुळे. तर करवंद काढायला आली आणि काल आमच्याकडे पाऊस पण पडलेला आहे. त्याच्यामुळे आंबे, करवंदांची सगळ्यांची वाट आहे. तरी पण एवढा काही जोरात म्हणजे असं सरीवरती होता पाऊस. जोरात काही असा नव्हता. पण चिपळूणला वगैरे काल खूप म्हणजे वादळ वगैरे झालं. एवढा पाऊस जोरात आला. त्याच्यामुळे काल पाऊस पण मळबळ बघितलं असेल. काल आपण पटकन फाटीसुद्धा भरलेली. तर आत्ता आपण रानात आलो आहे. आणि जरा ऊन कमी झाल्यावरच येतो कारण की ना ऊन खूप असेल ना तर मग नकोसं वाटतं रानामध्ये आणि गरमी पण खूप वाढली आहे त्याच्यामुळे. तर आता मी करवंद काढणार आणि तुम्हाला करवंदाच्या जाळी पण बघायला मिळतील. सगळीकडे आता करवंद छान पिकायला लागले आहेत आणि जे करवंद आपण काढणार आहोत त्याला एक ड्रोन म्हणजेच पानांपासून असं छानपैकी आपण द्रोण तयार करणार आहोत. कसं करणार आहोत ते पण बघा. ते पण काटे वगैरे पण आपल्या रानामध्ये बघायला गेलात ना तर काटे पण असतात, पानं पण असतात. जी पसरट पानं असतात ना एकदम मोठीवाली ती वापरायची. मग वडाची असतील, किंजळीची असतील, कुड्याची पानं असतील, त्या कुड्याच्यापासून छानपैकी द्रोण बनवायचं आणि त्याच्यामध्ये करवंद हे करायचं. तुम्हाला पुढे बघायला मिळेल कसं बनवणार आहोत, काय बनवणार आहोत आपण ते. तर चला दाखवते तुम्हाला आणि पुढे पण जे काही आपण काढू करवंद वगैरे ते पण तुम्हाला दाखवते. ते चला आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण 2-3 वेळा काढणारच आहोत करवंद, पण आज फर्स्ट टाईम तर पहिल्यांदा काढणार आहोत कारण की ऊन आपल्याला पाहिजे तसं नसतं. त्याच्यामुळे जसं ऊन पडेल तसं आपण काढणार आहोत. आज थोडकीच काढणार आहोत. मग उद्या वगैरे किंवा त्याच्यानंतर मग आपण काढूच करवंद. तर चला डायरेक्ट काढूया आता. तर इथे बघू शकताय बघा सगळी काळी तुम्हाला बघायला मिळतील आणि आपण सुरुवात झालेली आहे काढायला. हे बघा एकदम जी छोटी असतील ना तीच आपण काढणार आहोत. तर बघूया किती काढलेली आहे द्रोणमध्ये. हे बघा, हे असं द्रोण बनवायचं मस्तपैकी आणि ह्याच्यामध्ये करवंद काढायचे. तर चला काढूया आता आपण पटकन आणि ही बघा खूप काळी झालीत करवंद मस्तपैकी. ही बघा. तरी ते पहिलं जे बनवलेलं द्रोण होतं ना ते भरलं होतं. तर म्हटलं चला दुसरं पण बनवूया कारण की पिशवी वगैरे काहीच आणली नव्हती आणि रानामध्ये ना असंच काहीतरी करायचं मस्तपैकी आणि मस्त छान करायलाही मजा येते. तरी बघा काटे वगैरे वापरलेत आणि आपली ह्याची पानं वापरलेली आहेत वडाची. आता रानामध्ये कोणतीही पानं असतील ना अशी जाड आणि एकदम पातळ अशी त्याचे बनवायचे द्रोण आणि त्याच्यामध्ये जो काही करवंद असतील, जांभळं असतील त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. असं काही नाही की त्याला पिशवीच पाहिजे. तिथे बघा काढायला मी सुरुवात केली होती आणि आता करवंद आहेत ना सगळीकडे झाली आहे. सगळीकडे म्हणजे सगळीकडे पिकले आहेत. त्याच्यामुळे ना असं काही कुठे शोधायलाच पाहिजे असं काही नाही. जाळी एकदम भरगच्च झालेल्या आहेत आणि काढायला पण मजा येते. फक्त ना हाताला चीक वगैरे लागतो आणि ह्याला जे काटे असतात ना ते एकदम जाडे असतात. त्याच्यामुळे त्याची पण काळजी घ्यावी लागते कारण की ते लागतात. त्याच्याने काही होत नाही, पण ते घुसतात वगैरे. त्याच्यामुळे बघून काढायला लागतात. आता जी जाडी करवंद असतात ना ती खूप म्हणजे अशी सुकायलाही टाईम जातो आणि ती खूप आंबट पण असतात. आता सगळीच जाडी करवंद तशी नसतात, पण काही करवंद ना खूप अशी वरून जरी तुम्हाला ना एकदम छान दिसली तरी आतमध्ये ना आंबट असतात. त्याच्यामुळे ना आपण छोटी करवंद काढतो. तर इथे बघा आपलं एक द्रोण बऱ्यापैकी भरत आलेलं आहे. तर अशी सगळीकडे जाळी आहेत. तर आपण 2-3 वेळा सुकवणार आहोत मस्तपैकी करवंद. तर म्हटलं जाऊया काढूया कारण की पाऊस पण खूप जवळ आलेला आहे त्याच्यामुळे. तर हे बघा संध्याकाळ झाली त्याच्यामुळे ना तुम्हाला असा हा सीन बघायला मिळेल. तर संध्याकाळचेच बाहेर पडले आणि आणले कारण की ना ऊन खूप असलं ना की मग बाहेर पडूसं पण वाटत नाही आणि गरमी पण खूप असते त्याच्यामुळे. तर इथे मी काढत होती पटापट एका साईडने करवंद आणि तुम्हाला जास्तीत जास्त ही करवंद आहेत ना जिथे असा दगडाळ भाग असतील ना किंवा जिथे असं कातळ भाग असेल ना त्या ठिकाणी तुम्हाला ना जास्तीत जास्त ही करवंद बघायला मिळतील आणि कातळ भागाला कोणतीही झाडं लावलेली असतील, फळं असतील ना ही पटकन तयार होतात कारण की कातळावरती उन्हाचं प्रमाण जास्ती
असतं, हीट खूप असते त्याच्यामुळे फळाचं जे पिकण्याचा जो पिरियड असतो ना, तो फास्ट असतो त्याच्यामुळे. तर इथे बघा माझ्यासोबत छोटू पण होता एक आमच्या इथलाच. तर त्याला तो आणि मी आम्ही दोघं गेलो होतो. त्याच्यामुळे पटकन काढलेले आणि हे बघा काटे पण तुम्हाला दाखवते बघा. काटे कसले एकदम मोठे-मोठे आहेत. तर ना हे बघून काढावे लागतात. तर अशी आपली जी करवंद आहेत ते काढायचं काम चालू होतं. तर तुम्ही द्रोण पण तुम्ही बनवू शकता. जर कसं बनवायचं, काय बनवायचं हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर इथे आम्ही असं रानात कधी गेलो नाही, की मग रानातच बनवतो. काटे पण असतात किंवा काटे वापरण्याऐवजी तुम्ही छोट्या काड्या, कडक काड्या जरी वापरल्या ना तरी चालेल. तर इथे बघा काढायचं काम एकदम जोरात चालू होतं. तर अशा काढायचं काम एकदम फास्ट चालू होतं बघा. तर जवळ-जवळ आम्ही 2 द्रोण बनवले होते. तर 2 द्रोण भरून आपण काढणार आहोत करवंद आणि मग उद्या ऊन पडलं की टाकणार उन्हामध्ये. आणि आत्ताचं ऊन तसं बघायला गेलं तर एवढं कडक वगैरे नसतं कारण की पाऊस आहे. त्याच्यामुळे ढगाळ वातावरण असतं, त्याच्यामुळे ऊन नसतं. तर छानपैकी सुकवायची आणि मस्त पावसाळ्यात ना ह्याची मजा घ्यायची. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा पहिला जो द्रोण आहे ना तो आपला भरलेला आहे मस्तपैकी आणि आता दुसरा जो बनवला आहे ना त्याच्यामध्ये पण आपण भरणार आहोत. तर एवढी झालीत आता आपली काढून सगळीकडे म्हणजे आमच्या घराच्या वरती एवढं रान आहे ना त्याच्यामुळे सगळीकडे मस्तपैकी पिकतायत करवंद. त्याच्यामुळे आम्हाला कुठे जास्ती लांब नाही जावं लागत रानात. तर हे बघा किती एक मस्त झालेत. तर आता दुसरं द्रोण पण आपण भरूया. तर चला आणि हो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ही जर मजा तुम्हाला घ्यायची असेल ना तर तुम्हाला कोकणात यावं लागेल. खूप भारी मस्तपैकी बघा कोकणची काळी मैना म्हणून ओळखली जाते ही करवंद आणि सुकून पण खूप छान लागतात. सुकवून मीठ लावून वगैरे ठेवायचं त्याच्यामुळे एक नंबर लागतात. तर ही बघा कोकणची काळी मैना. ही बघा सगळीकडे पिकलेत करवंद. ही बघा इथे पण मस्त जे एकदम बारीक आहेत ना ते आम्ही पहिले टेस्ट करतो आणि त्याच्यानंतरच काढतो. तर ही एवढी बारीक असतील ना तर ती पण काढायची कारण की ती पण पटकन सुकतात. पण जी जाडसर असतात ना ती अजिबात म्हणजे ही बघा ही एवढी अशी जाडी असतात ना ती सुकत नाहीत पटकन. आणि आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे पटकन ऊन पण एवढं पडत नाही त्याच्यामुळे. तर हे बघा आता तुम्हाला ना जी काही करवंद आहेत ना ती पिकायला येतात ती तुम्हाला दाखवते बघा. एकदम कलर बघा त्यांचा कसं झालं इथे दिसतात मला. तर ही बघा एकदम अशी ना पिकायला आली ना की त्यांचा कलर असा एकदम उजळतो. एकदम बघा लाल लाल झाली आहेत आणि इकडे पण आहेत हे बघा. तर ही अशी ना सगळीकडे आता पिकायला लागत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो कलर आहे ना तो असा एकदम चेरीसारखा दिसते बघा. हे बघा. तर आता आपण ना आता काढणारच आहोत. परत 1-2 दिवसांनी परत काढणार आहोत करवंद छानपैकी सुकायला. थोडी काढणार आहोत. एकदम जर काढले तर ऊन पण पडणार नाही त्याच्यामुळे. तर चला आता दुसरं द्रोण जे आपण बनवलं आहे ना ते पण भरूया. तर अशीच सगळ्या जाळीवरची आम्ही हळूहळू सगळी करवंद बऱ्यापैकी जमवलेली आणि जाळी अशा सगळीकडे आहेत त्याच्यामुळे जास्ती काही लांब वगैरे जावं नाही लागत. तर असे पटापट सगळी करवंद आम्ही एका साईडने काढलेली. पहिली टेस्ट करायची नंतर काढायची. तर ही जी मजा आहे ना ती फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की कोकणात या ह्या सीझनला. आणि करवंद असतील, जांभळं असतील, तोरणं असतील, ही जी फळं आहेत ना खायची जी मजा आहे ना आणि ही जी फळं आहेत ना सगळी गोड असतात त्याच्यामुळे रसाळ आणि त्यातून एक मस्त असं फ्लेवर पण छान लागतो या करवंदांचा वगैरे. करवंद जरी वरून काळी दिसतील ना तरी आतमध्ये त्यांचा जो कलर असतो ना त्याच्यावरनं पण आपल्याला कळतं. खूप एकदम डार्क असतील तर गोडच असतात एकदम करवंद. थोडं डार्क कमी असतात म्हणजे कोकमीचा जसा कलर असतो ना तसा आतमध्ये कलर असतो. आणि थोडं चिक पण असतो. तर तोंडाला थोडं चिक पण लागतो आपल्याला. आता चिक फणसाचा असो, करवंदाचा असो, हा जर चिक तुम्हाला जर काढायचा असेल ना, तर सरळ साधंच गोडं तेल वगैरे किंवा खोबरेल तेल लावायचं. जर चिक वगैरे लागला असेल ना हाताला वगैरे, तर गोडं तेल आणि खोबरं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर हात छान पुसून मग तुम्ही साबण वगैरे लावून धुवू शकता. असं चिक वगैरे लागलं ना, की हे करायचं. आता ह्या करवंदांचा कलर बघा कसा झाला तर ही पिकायला येतात त्याच्यामुळे ह्यांचा जो कलर आहे ना, एकदम लालसर झालेला बघायला मिळेल. चेरी कशी असते त्या पद्धतीने ह्याचा कलर आहे. तर अशी आम्ही सगळी बऱ्यापैकी एका साईडने जिथे जाळी दिसत होत्या तिथले आम्ही करवंद काढत होतो. आता काय ठिकाणी उशिरा लागले त्याच्यामुळे सगळीच पिकली नाही आहेत, काही हिरवीसुद्धा आहेत. तर अशीच आम्ही सगळीकडे फिरत मस्तपैकी आणि आमच्या घराच्या वरती सगळं जंगल आहे त्याच्यामुळे काही लांब जावं नाही लागत. आणि रानात जरी आता गेलो तरी सगळीकडे करवंद पिकलेलीच असतात. तर अशी सगळी एका साईडने काढत होतो आम्ही. तर फायनली हे बघा एवढी आपली करवंद काढून झालेली आहेत.
तर मजा आली काढायला आणि मेन म्हणजे हाताला सगळीकडे चीक लागला आहे. तर आता हे आपण तसंच ठेवणार आणि उद्या सकाळी छानपैकी मस्तपैकी उन्हात टाकणार आणि ह्यांना पाणी अजिबात लावणार नाही आहोत, कारण की असंच ठेवणार. भिजवून वगैरे म्हणजे जेणेकरून चीक वगैरे जाईल म्हणून आपण पाण्यात टाकतो, पण पाण्यात नाही टाकायची. जर आपण खाणार असू ना तिथल्या तिथे तर करवंद पाण्यात टाकायचे, जेणेकरून ह्याला जो चीक असतो ना तो जातो. पण आपण पाण्यात नाही टाकणार, आपण हे तसंच ठेवणार आणि उद्या सकाळी छानपैकी आपण उन्हामध्ये सुकत टाकणार आहोत. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता जांभळंसुद्धा तयार झालेली आहेत, करवंद पण आहेत. तर चला इथे थांबते, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.